तुझं स्वप्न होतं ना की या बोटात माझ्या नावाची अंगठी पाहशील, तसंच होईल. गुड मॉर्निंग स्वीटहार्ट. भेटी आणली मी तुझ्यासाठी. हाऊ डेअर यू. माझ्या रूम मध्ये यायची हिम्मत कशी झाली तुझी? तुझी रूम? स्वीटहार्ट, ये घर भी मेरा है, ये रूम भी मेरी है, और ये स्वीट सी वाइफ भी मेरी है. शट अप जय, डोंट टच मी. I won't. Don't worry. आणि खरं सांगू, मलाही तुला टच करण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. मला खरा इंटरेस्ट आहे तो तुला आजचा पेपर दाखवण्यात. Owner of Visage Pharmaceutical got married secretly? Why? हे काय जय? न्यूज काय शमिका, आपण इतक्या मोठ्या पोझिशनला आहोत ना की आपण शिंकलो तरी न्यूज बनते. इथे तर दोन मोठ्या एम्पायर्सच्या वारसदारांचं लग्न झालं एकमेकांची म्हणल्यावर ही न्यूज मीडियावाल्यांना 4 एक दिवस पुरेल. मला नाही बघायचं हे. ओ सॉरी, ते न्यूज पेपरमध्ये येणं खूपच डाऊन मार्केट वाटतं ना. डोंट वरी, आपण तुझ्या लेवलला साजेसं सेलिब्रेशन आणि कव्हरेज पाहूया. ओके, 1 मिनिट. विसाज फार्मास्युटिकल या मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या फार्मास्युटिकल कंपनीचे यंग सीईओ जय प्रभू आणि या मूळच्या अमेरिकेतल्या कंपनीचे प्रेसिडेंट अनिरुद्ध राजे यांची मुलगी शमिका राजे हे नुकतेच मुंबईत विवाहबद्ध झाले. मात्र हा विवाह कोणताही गाजावाजा न करता कोर्टात पार पडला आणि आता आपण पाहत आहोत तो जय प्रभू यांचा बंगला. लवकरच जय आणि शमिका प्रभू मीडिया समोर येतील. हे लग्न कोर्टात जाऊन करण्याचा हेतू अजूनही कळू शकला नाही, तरी आम्ही लवकरच तुमच्या भेटीस घेऊन येऊ. मिसेस आपका क्या होगा जनाब अली, आपका क्या होगा. सगळे मीडियावाले वाट बघतात आपली घराबाहेर एका फोटोसाठी. आणि आता आमची टीम इथे पोहोचलेली आहे आणि या अनोख्या आणि गुपचूप केलेल्या लग्नाबद्दल साऱ्यांनाच कुतूहल आहे. आणि आता आपण बघत आहोत ती जयप्रभू यांच्या बंगल्याची बाहेरची बाजू. आता आपण थेट भेटणार आहोत शमिका प्रभू यांच्याशी. अजूनही आम्हाला जय किंवा शमिका यांच्यापैकी कोणीही दिसलेलं नाहीये. जय आणि शमिका यांच्या वैवाहिक जीवनाविषयी बोलूच, तोपर्यंत बघत राहा. आणि हे लग्न कसं पार पडलं याविषयी आपण त्यांना प्रश्न विचारू शकता. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेव शमिका,
कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. जर तुला अभिजित सोबत राहायचं असेल तर प्रॉपर्टी विसरायची. तू ठरव. द बॉल इज इन युअर कोर्ट. अभि, मी आणि विपुल ऑफिसला चाललोय. आई आंघोळीला गेली, प्लीज सांगशील का रे? अभि, मला माहितीये तुला त्रास होतोय, पण सारखं सारखं तेच आठवून काही होणार आहे का? हे बघ, तो दिवस गेला, मागे पडला. यातून नक्की काहीतरी मार्ग निघेल. आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर. मी ऑफिसवरून आल्यावर तू, मी आणि विपुल आपण एकत्र बसू. अभि, आपल्याला स्ट्रॉंग व्हावं लागणार आहे. अभि, स्ट्रॉंग. हॅलो. प्रभू पॅलेस. येस. जय प्रभू, नीना प्रभू कोणी आहेत का? मला त्यांच्याशी बोलायचंय. नाही, ते नाही आहेत घरात. तुम्ही नंतर फोन करा. मॅडम, मला जय प्रभू आणि शमिका प्रभू यांच्या लग्नावर कव्हर स्टोरी करायची. मी R&F मॅगझिन मधून बोलते. हॅलो, तुम्ही कोण आहात? हॅलो. हॅलो. Hi, this is Raju. May I know who's speaking? शमिका हियर. Shamika Raje. I mean Shamika Prabhu. हे लिसन, मी शमिका राजेच आहे, प्रभू नाही. कळलं? मॅम, मला तुमचा इंटरव्ह्यू हवाय. इतक्या मोठ्या एम्पायरच्या वारसदार. शमिका, असं किती फोन कॉल्स अवॉइड करशील? फोन कॉल्स बंद होतील, पण लोकांची तोंड कशी बंद करशील तू? शमिका, सॉरी, मिसेस शमिका प्रभू. बघ हे बुकेज, मेसेजेस, फोन कॉल्स, मीडिया सगळे आतुर आहेत आपल्याला विश करायला, मिस्टर अँड मिसेस प्रभू यांना कॉंग्रॅच्युलेट करायला.
कितीतरी लोक आपल्याला फॉर्मल डिनर विथ कॉकटेलसाठी इन्व्हाइट करतायत. शहरातली मोठी मोठी क्लब्स रेस्टॉरंट्स आपल्याला बोलवत आहेत. मी त्यांना सांगितलं हे सगळं माझी डिअरेस्ट वाईफी बघते. यू कॅन टॉक टू हर. काय मी फार बिझी असतोय नो विथ सम बिझनेस सम सिरियस. जय स्टॉप इट. मला इरिटेट करणं बंद करा. From Mr. Abhilesh Mathur to Jay and Shamika. Wow. खरंच वेळ लागेल मला आता. नीना आंटी म्हणाल्या होत्या जय तुला स्पर्शही करणार नाही. अरे पण स्पर्श न करता इतकं मेंटल टॉर्चर करतो ना तू. इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देतो. काय करू मला खरंच कळत नाही. शमिका, हे बघ, तू ना स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तुला त्रास झाला की मलाही त्रास होतो की नाही. त्यातून नक्कीच काहीतरी सोल्युशन काढू आपण. हो अभि, पण काही काही गोष्टी मला एकटीलाच सहन करायला लागतात. आज सकाळपासून बघतेय मी सगळ्या न्यूजपेपर्समध्ये सगळ्या न्यूज चॅनल्समध्ये माझे आणि जयचे एकत्र फोटो झळकतात. तुला भेटायला म्हणून घराबाहेर पडले तर सगळ्या न्यूज रिपोर्टर्सनी घेरलं मला. सतत शमिका प्रभू शमिका प्रभू ऐकून ऐकून त्रास व्हायला लागलाय मला. अरे मी शमिका प्रभू नाहीये. मी शमिका राजे आणि मला शमिका पेंडसे व्हायचंय. कसं सांगू मी या सगळ्यांना. मीडियावाल्यांनी तर मॅडम तुम्ही आज तुमचा फोटो बघितलं पेपरमध्ये. शमिका, हे काय एकच चहा मागवलास आणि माझ्यासाठी हा आपल्या दोघांसाठी आहे शमिका. आज एकाच कपातून चहा पिऊया. अरे पण तुला आवडत नाही ना असं चार चौघात प्रेमाचं प्रदर्शन झालेलं. तुला आठवतं एकदा मी तुला म्हटलं होतं आपण असंच एका कपातून चहा पिऊया. तेव्हा तू नाही म्हणाला होता. आणि मग आता परिस्थिती बदलते शमिका. तसं माणसालाही बदलावं लागतं. आपणच ठरवलेले काही नियम मोडावे लागतात. मोडावेसे वाटतात. आज माझं तुझ्यावर प्रेम आहे हे सांगायला माझ्याकडे पैसा नाहीये, पॉवर नाहीये, मीडिया नाहीये. आहे तो बस एक कप चहा. तू फक्त माझी आहेस हे सांगायला. मन नाही भरलं सकाळचा तमाशा दाखवून. का बोलवलंस पुन्हा प्रेसला. हे कूल कूल स्वीटी. मी नाही बोलवलं त्यांना. तेच आपले धडपडत होते सकाळपासून आपल्या दोघांचं एकत्र कव्हरेज मिळावं म्हणून. दरवाजा उघडा राहिला असेल ना. आले बिचारे धडपडत. बघ बघ या जयप्रभूची काय व्हॅल्यू आहे शहरात. एक न्यूज फ्लॅश आणि मीडियाची करतीच करते. मॉम, सँडी आंटी, रिया गेले कुठे सगळेजण. रिया शॉपिंगला गेली आहे. ममा लॉयरकडे गेली आहे. माई देवळात गेली आणि नीना आंटी कुठे गेलेत माहित नाही मला. जाऊ दे कुठेही जाऊ देत.
मला तू हवी आहेस प्रेस कॉन्फरन्ससाठी. चल, ते मीडिया एवढ्या हॉलपर्यंत आल्यात, आपण त्यांना रिसीव्ह करूया. लेट्स गो. येऊ का? आत्या, अगं असं काय विचारतेस? ये ना, आपलंच घर आहे. एवढं सगळं झालं तरी मला आपलं म्हणतोयस. ऍक्च्युली अभि दादा कुठे आहे? अगं आताच सगळे समर्थांच्या मठात गेलेत, येतीलच ना. काही निरोप द्यायचा आहे का? तुझ्या साखरपुड्याच्या दिवशी जयनी जो तमाशा केला ना, त्याबद्दल मी दादाची माफी मागायला आली आहे. Oh, here comes my wife, my sweetheart, शमिका. शमिका, ये. हे सगळे आपले फ्रेंड्सच आहेत, तुझी वाट बघतात. कम कम. हा बाप्पा मी दिला होता दादा आणि वहिनीला त्यांच्या पहिल्या अॅनिव्हर्सरीला. किती खुश होतो आम्ही सगळे तेव्हा. तुला तुला कसं आठवेल? तुला माहितीये, त्या दिवशी वहिनीनी खास माझ्या आवडीचे दडपे पोहे केले होते. माझे फेवरेट. माझे पण. ऍक्च्युली मला भूक लागली आहे आणि आजही मला वहिनीच्या हातचे दडपे पोहे खायला खूप आवडतील. अगं मग तू थांब ना, आई येईलच इतक्यात. ऍक्च्युली ना, मला पण खूप भूक लागली आणि नेमकं घरात काही नाहीये. तुला भूक लागली ना? मला सुद्धा लागली. एक काम कर, चल माझ्या घरी चल. नाही म्हणजे मी वहिनीसारखे दडपे पोहे नाही करू शकत, पण तुझ्या आवडीची आलू टिक्की तुला करून दे, प्रॉमिस. नाही आत्या, येईन ना नंतर कधीतरी, निवांत येतो. किती फॉर्मल झालास ना लगेच. ऍक्च्युली अभि, तू एकुलता एक दुवा आहेस आपल्या दोन्ही फॅमिलीज मध्ये. नाही तर एवढं सगळं झाल्यावरती आपण एकमेकांची तोंड सुद्धा पाहिली नसते. 2 फॅमिलीज? आपली फॅमिली तर एक आहे ना. ओके, पुढचा प्रश्न. माझा पुढचा प्रश्न शमिका मॅमना असेल. म्हणजे त्याही या विषयावर बोलल्या तर आम्हाला जास्त आवडेल. म्हणजे विचारा ना. मला ज्या ज्या प्रश्नांची उत्तरं माहिती असतील त्या सगळ्याची उत्तरं देईन मी. तुम्ही जयप्रभूंची लग्न करायला इथे इंडियात आलात? मी माझा लाईफ पार्टनर शोधायला इंडियात आले. आणि तो पार्टनर तुम्हाला मिळाला? हो. आणि हे तुमच्या आणि त्यांच्या घरच्यांना मान्य आहे? हो, का नाही असणार. माझा लाईफ पार्टनर लाखात एक आहे. पण मग तुम्ही कोणालाही न सांगता, अगदी घरच्यांनाही न विचारता कोर्टात जाऊन का लग्न केलं? कोणालाही न सांगता, घरच्यांनाही न कळवता आम्ही कोर्ट मॅरेज केलं. खरं तर याचं उत्तर मलाही माहित नाहीये. मला वाटतं जय तुम्हाला चांगलं उत्तर देऊ शकेल. जय, जय सांग ना.